देवासमोर, तुळशीसमोर रोज रोज कोणती बरं रांगोळी काढावी हा विचारही तुम्हाला येत असेल तर चला तर स्टार्ट करूया आजच्या छोट्या आणि सुंदर कमी जागेत होणाऱ्या 4 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, स्टार्ट करूया आपल्या आजच्या रांगोळीच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे आपली शुभ शंख रांगोळी. तर प्रथम आपण एक डिशच्या मदतीने अर्धवर्तुळ असं तयार करून घेणार आहोत आणि बाजूला व्हाईट कलरने डॉट देऊन घेतलेत आणि काडीच्या साहाय्याने थोडेसे ते राऊंड शेपमध्ये गोलाकार असे करून घेतलेत आणि बरोबर वर्तुळाच्या मध्ये शंखाचा शेप देऊन घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने शंख काढून दाखवलेला आहे. बाजूलाच आपण एक लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन असे 2 कॉम्बिनेशनमध्ये मोठा डॉट देऊन घेणार आहोत आणि काडीच्या साहाय्याने मोराचा जसा पीस असतो तसा एक शेप तयार करून घेणार आहोत आणि मधोमध बरोबर एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन साईडनेही ब्ल्यू कलर आणि येलो कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे, जसे की एक मोराचा पीस तयार झाला. आणि शंखामध्ये थोडा थोडा व्हाईट कलर स्प्रेड केला आणि मधोमध रेड आणि येलो कलर असा डॉट देऊन घेतला. शंखाच्या मध्ये आपण येलो आणि रेड कलरचे डॉट देऊन थोडासा ब्ल्यू कलर स्प्रेड करून घेणार आहोत, त्यामुळे अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे. खाली जे आपण छोटे छोटे फुलाचा आकार दिला होता त्याच्या बाजूने एक एक असे व्हाईट कलरचे डॉट देऊन बरोबर मध्ये ब्ल्यू कलरचा एक एक रांगोळीचा डॉट देऊन घेतला आणि काडीच्या साहाय्याने त्याला थोडासा असा फुलाचा शेप तयार करून घेतला आणि मधोमध ऑरेंज कलरचा डॉट दिला. तर सेकंड बघूया आपण डेली यूजसाठीच छोटीशी पण सुंदर रांगोळी. तर प्रथमतः आपण 2-2 रेषा मारून घेणार आहोत, बरोबर समान आकाराच्या 2 रेषा आणि चारही बाजूने एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेतला. तो थोडासा बोटाच्या मदतीने प्रेस करून घेतले आणि बाजूला ज्या आपण रेषा काढल्या होत्या 2-2 त्यांच्या बाजूला एक पानाचा आकार देऊन घेणार आहोत. माझ्या रांगोळी आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंटही करा. तर आपण जे डॉट दिले होते ते थोडेसे प्रेस करून रेड कलरचा एक एक डॉट दिलेला आहे आणि जे पाणी काढले होते त्यामध्ये अगदी लाईट असा पोपटी कलर भरून घेणार आहोत. अगदी कमी जागेमध्ये होणाऱ्या आजच्या सर्वच आपल्या रांगोळ्या आहेत आणि काडीच्या मदतीने बरोबर पानाच्या मधोमध अशा पानाच्या शिरा आपण काढून घेणार आहोत आणि त्याच्यावरती थोडासा येलो कलर स्प्रेड केलेला आहे आणि जे आपण डॉट दिले होते त्याच्या बाजूलाही व्हाईट कलरने छोटे छोटे असे डॉट काढून घेतलेत. आणि बोटाच्या मदतीने थोडा थोडा ते असे फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत आणि फुलाच्या वरतीच व्हाईट कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर आपला हा रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. तर आपण बघणार आहोत तिसरी रांगोळी. तर प्रथमतः आपण असे 7 डॉट देऊन घेतलेत, बघू शकता आणि ते डॉट आपण जॉईंट करून व्हाईट कलरने घेणार आहोत आणि बरोबर रेषांच्या मध्ये एक फुलाचा असा आकार देऊन घेतला. आजच्या रांगोळ्या आवडल्या तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि बाजूला आपण एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. व्हिडिओ अगदी स्लो ठेवलेला आहे, जसे की बघून कोणीही काढू शकता आणि ते डॉट आपण झाकणाच्या मदतीने थोडेसे प्रेस करून काडीच्या साहाय्याने ते गोल असे फिरवून घेणार
आहोत. आणि बरोबर जी रिकामी जागा होती तिथे आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेतला. जे आपण फुलं काढले होते त्यामध्ये आपण थोडा थोडा रेड कलर भरून घेणार आहोत. अगदी हे तिन्ही फुलं आपल्याला असे रेड कलरने भरून घ्यायची आहेत. आणि खालच्या बाजूला थोडासा येलो कलर स्प्रेड करायचा आहे. त्यामुळे अतिशय सुंदर असा रांगोळीला लूक आलेला आहे. अगदी छोटी पटकन होणारी, कोणीही काढू शकेल अशी रांगोळी आहे. आणि बरोबर मध्ये आपण ग्रीन कलरचा एक डॉट देऊन घेतला. आणि बाजूला जी डॉट दिली होती त्यावरती छोटी छोटी अशी पानं आपण काढून घेणार आहोत. त्यामध्ये आपण थोडासा असा लाईट व्हाईट कलर स्प्रेड करून घेतला. तर आपला फायनल असा रांगोळीचा लूक तयार झालेला आहे. अगदी पटकन होणारी छोटीशी कमी जागेतील सुंदर अशी ही रांगोळी आहे. तर आता आपण बघणार आहोत तिसरी चौथी रांगोळी. तर ही रांगोळी आपण व्हाईट कलरने 3 डॉट मोठे मोठे देऊन घेतलेत आणि थोडे झाकणाच्या मदतीने प्रेस करून घेतले आणि काडीच्या साहाय्याने त्याला गोल असा फुला टाईप आकार देऊन घेणार आहोत. आणि बरोबर मध्ये येलो कलरचा एक डॉट देऊन वरती रेड कलरचा छोटासा डॉट दिलेला आहे. आणि बाजूला जी जागा होती त्यावरती आपण 3 सर्व बाजूनी रेषा मारून घेणार आहोत. आणि वरती एक छोटा रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. आणि जे आपण डॉट दिले होते व्हाईट कलरचे मोठे मोठे त्यावरती 3 असे ग्रीन कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. आणि अगदी छोट्याशा झाकणाने थोडे प्रेस करून घेतलेत. काडीच्या साहाय्याने त्यांना एक पानाचा असा शेप तयार करून घेणार आहोत. आणि बरोबर मध्ये थोडा येलो कलर टाकून पानांच्या शिरांमध्ये स्प्रेड करून घेणार आहोत. त्यामुळे अतिशय पानांचा सुंदर असा लूक तयार होतो. आणि बाजूला दिलेल्या रेड कलरच्या बाजूला येलो कलरचा एक डॉट दिलेला आहे. तर आपली रांगोळी फायनल अशी तयार झाली आहे. थँक्यू.